नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, मसीहाचे वचन. हो, आणि आपल्याकडे एक दस्तावेज आहे जो याबद्दल एक विशिष्ट कथा सांगतो. बरोबर. पाप, मुक्ती आणि हा मसीहा नक्की कोण आहे याबद्दलची. अगदी. आणि आपलं ध्येय आहे की ही संपूर्ण कथा म्हणजे पतनापासून ते पुनरुत्थानापर्यंत ती कशी रचली आहे हे समजून घेणं. बरोबर. आणि ही कथा एका मोठ्या समस्येपासून सुरू होते. आदामच्या पापापासून. हो, आदामचे पाप आणि त्याचे परिणाम. दस्तावेजाचा मुख्य मुद्दा असा आहे की हे फक्त एका व्यक्तीचं पतन नव्हतं, तर त्याचा परिणाम संपूर्ण सृष्टीवर झाला. आणि यावर उपाय म्हणून मग मसीहा येतो. तंतोतंत. थोडक्यात सांगायचं तर ही देव आणि सैतान यांच्यातल्या एका मोठ्या संघर्षाची कहाणी आहे. आणि याच्या केंद्रस्थानी आहे मानवजात. चला तर मग ही गोष्ट नेमकी सुरू कुठून होते ते पाहूया. म्हणजे सुरुवातीला आदामची स्थिती काय होती आणि त्याने केलेलं पाप. हो. दस्तऐवजात असं म्हटलं आहे की त्याने फक्त एक नियम मोडला नाही. त्यामागे एक मोठी निवड होती. त्याने देवाहून अधिक आपल्या पत्नीला महत्त्व दिलं. हो, आणि हीच निवड त्याच्या पतनाचं कारण ठरते. या एका निर्णयामुळे तो पापाचा आणि पर्यायाने सैतानाचा गुलाम बनला. पण याचे परिणाम फक्त त्याच्यापुरते मर्यादित नव्हते, बरोबर? अजिबात नाही. आणि इथेच या कथेची व्याप्ती मोठी होते. ज्या पृथ्वीची जबाबदारी त्याच्यावर होती ती सुद्धा शापित झाली. म्हणजे जसं की जमिनीतून काटे उगवू लागले वगैरे. अगदी. जमिनीतून काटे आणि कुसळे उगवू लागले. निसर्गातला जो एक सुसंवाद होता तो संपला आणि एक प्रकारचा जगेल तो जिंकेल हा नियम लागू झाला. अच्छा, म्हणजे मानव आणि निसर्ग यांच्यात एक संघर्ष सुरू झाला. बरोबर. जे नातं पूर्वी काळजीभाऊचं होतं ते आता शत्रुत्वाचं बनलं. आणि मग आदामचं जे प्रभुत्व होतं ते त्याने गमावलं. हो, ते सैतानाने हिरवून जितलं. एक मोठी उलथापालथ झाली. मानवजात आता देवाच्या राज्यासाठी नाही, तर नकळतपणे सैतानाच्या राज्याच्या उभारणीसाठी काम करू लागली. ही तर एक प्रकारची वैचारिक गुलामगिरी झाली. अगदी. आणि इथे गोष्ट एक भावनिक वळण घेते, नाही का? दस्तऐवजात आदमच्या मानसिक स्थितीचं जे वर्णन आहे ते खूप प्रभावी आहे. हो, तो भूतकाळासाठी तळमळतोय. त्याला ते देवाच्या राज्यात घालवलेले दिवस आठवतायत. त्याला परत जायचंय. पण तो आता पूर्णपणे शक्तिहीन झाला आहे. सैतानाच्या तावडीत सापडलाय. तो फक्त रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करतोय. आणि याच निराशाजनक परिस्थितीत त्याला आशेचा एक किरण दिसतो. हो, देव त्याला पूर्णपणे सोडून देत नाही. तो एक वचन देतो. स्त्रीच्या संततीचं वचन. बरोबर. ही संतती भविष्यात येईल आणि सैतानाचा पराभव करेल. आदमच्या त्या अंधारलेल्या जगात हीच एक आशा होती. आणि हेच वचन या संपूर्ण कथेचा केंद्रबिंदू बनतं. ठीक आहे. तर एकीकडे आदम या आशेवर जगतोय, पण दुसरीकडे ज्याने हे सगळं घडवून आणलं तो सैतान काय विचार करत होता? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. पण देवाने ही घोषणा केल्यावर त्याची काय प्रतिक्रिया होती? तो घाबरला असेल. आपल्याला तसंच वाटेल, पण दस्तऐवज याच्या अगदी उलट चित्र मांडतो. म्हणजे सैतान देवाच्या या वचनाला एक धोका नाही, तर उलट एक संधी म्हणून पाहतो. थांबा, हे खूपच अनपेक्षित आहे. संधी? त्याला यात संधी कशी दिसली? कारण त्याचा अहंकार. त्याला असं वाटतं की देवाने संपूर्ण सृष्टीचं भवितव्य एका सामान्य मानवी वंशजावर अवलंबून ठेवून एक मोठी चूक केली आहे. अच्छा. त्याला वाटतं की देवाने स्वतःला एका सापळ्यात अडकवले आहे. त्याचा विचार असा आहे की ज्या मानवाला मी इतक्या सहज हरवलं त्याच मानवाच्या वंशजावर देव विश्वास ठेवतोय. ही तर माझीच खेळी आहे. म्हणजे सैतानाचा डाव असा आहे की जर तो या येणाऱ्या शेवटच्या आदामला पहिल्या आदामप्रमाणेच भ्रष्ट करू शकला किंवा त्याला नष्ट करू शकला, तर तो देवाचं वचन खोटं ठरवेल आणि हा वैश्विक संघर्ष कायमचा जिंकेल. अगदी बरोबर. आणि यामुळे एका मोठ्या संघर्षाची पार्श्वभूमी तयार होते. आता ही लढाई फक्त देव आणि सैतान यांच्यात नाहीये, तर सैतान आणि येणाऱ्या त्या स्त्रीच्या संततीमध्ये आहे. हो, सैतानासाठी आता सर्व काही पणाला लागले आहे. ही एक वैश्विक बुद्धिबळाची लढाई आहे, जिथे सैतानाला वाटतं की त्याने देवाला चेकमेट करण्याच्या स्थितीत आणलंय. आणि मग हजारो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्या शेवटच्या आदामचं आगमन होतं. हो, आणि ही व्यक्ती कथेला एका निर्णायक वळणावर आणते. जिथे पहिला आदाम अयशस्वी झाला, तिथे हा आदाम एक माणूस म्हणून यशस्वी झाला. त्याने सर्व मोहांवर मात केली आणि मृत्यूपर्यंत देवाच्या आज्ञांचं पालन केलं. एक आदर्श उदाहरण सादर केलं. पण त्याचा उद्देश फक्त एक आदर्श उदाहरण सादर करणं नव्हतं, बरोबर? नाही, अजिबात नाही. याला मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं तर त्याचा मृत्यू केवळ हौतात्म्य नव्हता,
तर ते एक बलिदान होतं. बलिदान कशासाठी? त्याची डील. जुनी डील होती, तुम्ही आज्ञा पाळा आणि जिवंत राहा. पण आदमने ती तोडली. म्हणजे ती डील रद्द झाली? हो. आता नवीन डील किंवा नवीन करार असा आहे की मसीहाने तुमच्या वतीने किंमत चुकवली आहे. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा आणि जिवंत राहा. आणि यातली सर्वात गहन गोष्ट ही आहे की पापाची किंमत स्वतः देवाने चुकवली. हो. पित्याने पुत्राला वधस्तंभावर सोडून दिलं, जिथे त्याने पहिल्या आदमची शिक्षा स्वतःवर घेतली. पण एक मिनिट, काहींना हा युक्तिवाद थोडा विचित्र वाटू शकतो. म्हणजे नियम मोडले गेले आणि शिक्षा देण्यासाठी स्वतःच शिक्षा भोगली. हा खूप चांगला प्रश्न आहे. हे एखाद्या न्यायाधीशाने गुन्हेगाराला शिक्षा सुनावून स्वतःच तुरुंगात जाण्यासारखं नाही का? दस्तऐवजाचा युक्तिवाद असा आहे की देवाला 2 गोष्टी एकाच वेळी करायच्या होत्या: न्यायाची स्थापना आणि प्रेमाचं प्रदर्शन. न्याय आणि प्रेम दोन्ही? हो. न्याय आवश्यक होता, कारण पापाची शिक्षा अटळ होती. नियमांना काहीतरी अर्थ होता. पण देवाचं प्रेम इतकं मोठं होतं की त्याने ती शिक्षा मानवजातीवर लादण्याऐवजी स्वतः स्वीकारली. अच्छा. पुत्राच्या बलिदानाने न्यायाची मागणी पूर्ण झाली, म्हणजे किंमत चुकवली गेली. आणि त्याच वेळी मानवजातीवरील त्याचं अथांग प्रेमही सिद्ध झालं. वाव. म्हणजे ही केवळ एक भावनिक गोष्ट नाही, तर तिच्या मागे एक तर्कशुद्ध रचना आहे. अगदी. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? म्हणजे पहिल्या आदामच्या वंशजांसाठी ह्याचा काय परिणाम होतो? याचा थेट परिणाम असा होतो की पहिल्या आदामला आता क्षमा मिळू शकते, त्याचं पाप धुतलं जातं. पण गोष्ट इथेच थांबत नाही. पुढे काय होतं? दस्तऐवजानुसार क्षमा मिळाल्यानंतर पवित्र आत्मा त्याच्यात प्रवेश करू शकतो. आणि या प्रक्रियेला मानवाचा पुन्हा जन्म असं म्हटलं आहे. पुन्हा जन्म ही किती शक्तिशाली कल्पना आहे. हो ना. म्हणजे फक्त चुका माफ होणं नाही, तर तुमचं मूळ स्वरूपच बदलून जाणं. जणू काही तुमची फॅक्टरी रिसेट होते. खूप छान उदाहरण आहे. आणि दस्तऐवज या बदलाला खूप महत्त्व देतो, कारण या नव्या जन्मामुळे त्याला पापावर विजय मिळवण्याची आणि देवाच्या आज्ञा पाळण्याची एक आंतरिक शक्ती मिळते, जी त्याच्याकडे पूर्वी नव्हती. बरोबर. पहिला आदम स्वतःच्या शक्तीवर अवलंबून होता आणि तो अयशस्वी झाला. पण पुन्हा जन्म झालेला मानव आता देवाच्या शक्तीवर अवलंबून राहू शकतो. हाच मूलभूत फरक आहे. ठीक आहे. तर मसीहाच्या बलिदानाने मानवजातीसाठी मुक्तीचा मार्ग खुला झाला. पण सैतानाच्या दृष्टिकोनातनं काय घडलं? आता आपण कथेच्या अंतिम आणि सर्वात अनपेक्षित वळणावर येतोय. सैतानाला वाटतं की शेवटच्या आदामाला मारून तो जिंकला. हो. तो विजयाच्या उन्मादात असतो. त्याने आपल्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा दूर केला आहे असं त्याला वाटतं. पण असं करून तो नकळतपणे एक अशीच चूक करतो जी त्याच्या पराभवाचं कारण ठरते. अगदी. दस्तऐवजानुसार शेवटचा आदाम केवळ एक माणूस नव्हता, तो देवपुत्र होता. त्यामुळे त्याला मारून सैतान स्वतः देवाचीच हत्या करतो. आणि या कृत्याचा परिणाम काय होतो? याचा परिणाम वैश्विक स्तरावर होतो. या घटनेमुळे सैतानाचं खरं, क्रूर आणि दुष्ट स्वरूप संपूर्ण सृष्टीसमोर उघड होतं. म्हणजे देवदूतांसमोर सुद्धा? हो. स्वर्गातले देवदूत सुद्धा हादरून जातात. त्यांना समजते की पापाचा अंतिम परिणाम काय आहे. ते इतकं भयंकर आहे की ते स्वतः निर्माणकर्त्यालाही मारायला मागे पुढे पाहणार नाही. त्याने एक मर्यादा ओलांडली होती. एक अशी मर्यादा जिथून परत येणं शक्य नव्हतं. त्याचं नैतिक पतन पूर्ण होतं आणि यामुळे त्याचा न्याय निश्चित होतो. दस्तऐवजात म्हटल्याप्रमाणे सैतानाच्या डोक्याचा चुराडा होतो. बरोबर. जे वचन सुरुवातीला एदेन बागेत दिलं होतं ते इथे पूर्ण होतं. या कृत्यामुळे सैतान नैतिकदृष्ट्या पराभूत होतो. त्याचा खोटेपणा उघडकीस येतो आणि सृष्टीतील त्याचा राज्याचा पायाच ढासळतो. तो लढाई हारलेला आहे. अगदी. म्हणजे हा विजय फक्त मानवासाठी नव्हता, तर संपूर्ण सृष्टीसाठी होता. या विजयाचे परिणाम खूपच विस्तृत आहेत. हो. याची एक सुंदर यादीच दस्तऐवजात दिली आहे. तर या विजयामुळे नेमकं काय काय बदललं? पहिला आणि सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे आदामाला पापापासून मुक्ती मिळते. तो आता पापाचा किंवा सैतानाचा गुलाम राहत नाही. त्याला निवड करण्याचं स्वातंत्र्य परत मिळतं. बरोबर. आणि दुसरा परिणाम पृथ्वीवर होतो. आपण सुरुवातीला बोललो होतो की पृथ्वी शापित झाली होती. त्याचं काय होतं? पृथ्वीला जो शाप लागला होता तो दूर होतो. काटे आणि कुसळे नाहीसे होतात. याचा अर्थ एदेन बाग पुन्हा स्थापित होते. एदेन बाग पुन्हा स्थापित होते? हो. निसर्ग आपल्या मूळ सुसंवादी स्थितीत परत येतो. मानव आणि निसर्ग यांच्यातला संघर्ष संपतो. वा. म्हणजे जे आदामने बागेत गमावलं होतं ते सगळं परत मिळालं. हो. ही कल्पनाच किती मोठी आहे. तिसरा मुद्दा काय आहे?
तिसरा मुद्दा आहे की मानवजातीला तिचं गमावलेलं प्रभुत्व परत मिळतं. जे आदामने गमावलं होतं ते शेवटच्या आदामने परत मिळवून दिलं. मानव पुन्हा एकदा पृथ्वीचा कारभारी बनतो. जसा तो सुरुवातीला होता. अगदी. आणि चौथा, या सर्वांना एकत्र आणणारा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जयंती वर्षाची पूर्तता होते. हा जयंती वर्ष काय प्रकार आहे? ही एक खूप सुंदर संकल्पना आहे. जुन्या नियमांनुसार दर 50 वर्षांनी एक विशेष वर्ष यायचं, ज्याला जयंती वर्ष म्हणायचे. ओके. या वर्षात ज्यांनी कर्जबाजारीपणामुळे आपली जमीन गमावली होती त्यांना ती परत मिळायची. जे गुलाम होते त्यांना मुक्त केलं जायचं. अच्छा, म्हणजे समाजासाठी एक रिसेट बटन. बरोबर. एक प्रकारची ग्रँड रिसेट. आता हीच कल्पना वैश्विक स्तरावर लागू होते. म्हणजे शेवटच्या आदामच्या विजयामुळे मानवजातीला तिची गमावलेली मालमत्ता म्हणजे पृथ्वी आणि एदेन बाग आणि तिचं स्वातंत्र्य, पापापासून मुक्ती हे सगळं परत मिळतं. हे एक वैश्विक जयंती वर्ष आहे. सगळी जुनी खाती मिटवली जातात आणि एक नवीन सुरुवात होते. थोडक्यात या सगळ्याचा शेवट दस्तऐवज ज्या प्रकारे मांडतो तो खरंच खूप भव्य आहे. मसीहाद्वारे सृष्टी पूर्ण होते. हो, पाप आणि मृत्यू नाहीसे होतात. मानवाची इच्छाशक्ती जी पूर्वी कमकुवत होती ती आता परिपूर्ण होते. जे काही गमावले होते ते सर्व पुन्हा मिळवले जाते. हो, आणि किंबहुना त्याहूनही अधिक चांगल्या स्थितीत. ही केवळ पुनर्संस्थापना नाही तर उन्नती आहे. उन्नती कशी? कारण आता मानवजातीने पाप आणि मोहाचा अनुभव घेतला आहे आणि त्यावर विजय मिळवला आहे. त्यांची देवाबद्दलची निष्ठा आता परीक्षित आणि सिद्ध झालेली आहे. ते एका निरागस्थेतून बाहेर पडून एका प्रौढ अवस्थेत पोहोचले आहेत. आज आपण आदामच्या पतनापासून ते मसीहाच्या वचनापर्यंतचा एक मोठा प्रवास पाहिला. देव आणि सैतानातील तो वैश्विक संघर्ष, बलिदानाने मिळवलेला अंतिम विजय आणि त्यानंतर झालेली संपूर्ण सृष्टीची पुनर्संस्थापना. ही एक विलक्षण कथा आहे. आणि जर आपण या कथेच्या मूळ गाभ्याकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते. कोणती? हा दस्तऐवज संपूर्ण वैश्विक नाट्य आज्ञांच्या महत्वाभोवती रचतो. आदामचं पतन म्हणजे आज्ञा पाळण्यात आलेलं अपयश. सैतानाचं ध्येय आज्ञा नष्ट करणं होतं. बरोबर, कारण त्या देवाच्या चारित्र्याचं प्रतिबिंब आहेत आणि मसीहाच्या जीवनाने आणि मृत्यूने त्या आज्ञांचं सत्य आणि महत्त्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. आणि हे ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा मागे सोडतं. हो, की जर या वैश्विक कथेच्या रचनेत आज्ञा किंवा नैतिक नियमांना इतकं वजन दिलं असेल तर आपल्या स्वतःच्या जीवनात उद्देश आणि अस्तित्वाच्या जाणीवेत ह्या आज्ञा किंवा नैतिक नियमांची भूमिका काय असू शकते?